आज 1 मे महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि बुद्ध पौर्णिमा या त्रिवेणी संगमाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आजचा दिवस अत्यंत ऐतिहासिक आणि प्रेरणादायी आहे। आज आपण अशा एका वळणावर उभे आहोत जिथे शौर्य, श्रम आणि शांती यांचा अपूर्व संगम झाला आहे। 1 मे आपल्या महाराष्ट्राचा गौरव दिन, जगाच्या कण्याला ताठ ठेवणाऱ्या कामगारांचा सन्मान दिन आणि जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या भगवान गौतम बुद्धांची जयंती म्हणजेच बुद्ध पौर्णिमा। सर्वात आधी तमाम महाराष्ट्रवासियांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। 1 मे 1960 रोजी मंगल कलश घेऊन यशवंतराव चव्हाणांच्या नेतृत्वाखाली संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली। हा महाराष्ट्र संतांची आणि वीरांची भूमी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची भूमी आहे आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या विचारांची भूमी आहे। आज आपल्याला केवळ भूगोल मिळाला नाही तर इतिहास देखील मिळाला आहे। मराठी भाषेचा आणि संस्कृतीचा स्वाभिमान मिळाला आहे। हा अभिमान जपण्याची जबाबदारी आज आपल्या सर्वांची आहे। आजचा दिवस केवळ राज्याचा नाही तर त्या हातांचा आहे जे हे जग घडवतात। जगभरातील कामगारांच्या संघर्षातून मिळालेला हा हक्क आहे। महाराष्ट्राच्या निर्मितीत मुंबईच्या गिरणी कामगारांचे रक्त आणि घाम सांडला आहे। शेतात राबणारा शेतकरी असो किंवा IT कंपनीत काम करणारा अभियंता, जो श्रम करतो तो प्रत्येक जण या देशाच्या प्रगतीचा शिल्पकार आहे। श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देणे हीच खऱ्या अर्थानं या दिवसाची सार्थकता ठरेल। युगायुगाने आज बुद्ध पौर्णिमा सुद्धा आहे। ज्या काळात जग हिंसेकडे झुकत होते त्या काळात भगवान बुद्धांनी अहिंसा परमो धर्म चा विचार दिला। त्यांनी जगाला केवळ शांतीच नाही तर प्रज्ञा, शील आणि करुणा शिकवली। बुद्धांचा विचार हा विज्ञानाचा विचार आहे, तो मानवतेचा विचार आहे। आजच्या संघर्षाच्या काळात बुद्धांचा शांतीचा मार्गच देशाला आणि जगाला प्रगतीकडे नेऊ शकतो। मित्रांनो, महाराष्ट्र दिन आपल्याला आपल्या मुळांशी जोडतो। कामगार दिन आपल्याला कर्तव्याची आणि कष्टाची जाणीव करून देतो, तर बुद्ध पौर्णिमा आपल्याला मन शांती आणि मानवतेची दिशा दाखवते। या तिन्ही उत्सवांच्या निमित्तानं आज आपण संकल्प करूया, आपण कष्टाने आपले राज्य समृद्ध करू आणि बुद्ध विचारांनी आपल्या मनाला शांती आणि समता देऊ। जाता जाता इतकंच म्हणेन, राकट देशा कणखर देशा, राकट देशा कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजूक प्रीतीच्या देवा, फुलांच्याही देशा। पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना या मंगल दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र, नमो बुद्धाय।